मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आता, म्हणजे झालेली ती गोष्ट. जसं आपल्याला 2020मध्ये कोविड आला, हो की नाही? कोविड आल्याच्या नंतर माणसं इतकी घाबरली की आता मी मरतोय का काय. कुठूनही आलं तर हात धुवा, आंघोळ करा, कपडे बदली करा, नाही का, म्हणजे एकदम भीतीचं वातावरण. नाही होणाऱ्याला पण म्हणजे नाही का असं, आपल्याकडे काही नाही आहे त्याचं कोविडचं, तरी पण आपल्याला ती एक सतत भीती. रात्री झोपताना भीती, दिवसा भीती, कोणी घरात येत नव्हतं, जात नव्हतं, काही काही नव्हतं. टेन्शन, सतत टेन्शनमध्ये होती अख्खी कुटुंब टेन्शनमध्ये होती का नाही? माणूस सतत देवाला म्हणायचं, देवा देवा मला वाचव, मला हे कर, मला कोविड होऊ देऊ नको, मला हॉस्पिटलमध्ये नको, म्हणजे माझ्या झालेल्या पापाची मला क्षमा कर. कुणी कोणाला शिव्या देत नव्हतं, कुणी कोणाला रागवून बोलत होत नव्हतं. रात्री फोन करायचे का, तर मला उद्या सकाळी जर मरण आलं तर, असा सगळ्यांचा विचार होता. म्हणजे मनामध्ये प्रत्येकाच्या हे चाललेलंच होतं, कोणी कोणाला. आणि हां, एक सांगायचं म्हणजे डॉक्टरांचे आभार मानत होते, पोलिसांचे आभार मानत होते, सर्व नातेवाईकांचे आभार मानत होते की ज्यांनी आपल्याला काही फोनद्वारे क्षुल्लक गोष्टीवरून 1 रुपया बी पाठवला तर त्याची मदत आपण. परंतु कोविड जसा गेला, जसा संपला, तसं माणूस उपकार विसरले आणि एकमेकांना शिव्या द्यायला लागले, एकमेकांना घाण बोलायला लागले, एकमेकांशी भांडायला लागले, एकमेकांना त्रास द्यायला लागले, एकमेकांविषयी निंदा करायला लागले. हो की नाही? मी बोलते ते बरोबर आहे का नाही? तर असं आहे बघा, संकट आले तर देव, संकट गेली की देवाला पण लोक विसरून जातात. तर हे चूक आहे का बरोबर आहे? कृतज्ञता म्हणजे आपण एखाद्याने आपल्याला कुठल्या पण गोष्टीची मदत केली तर त्याचे आपण उपकार आयुष्यभर ठेवायला पाहिजे. म्हणतात ना, काटा काढला तर त्याचं आपण उपकार ठेवले पाहिजे. जर एवढी छोटी गोष्ट आपण त्याची ध्यानात ठेवली पाहिजे. मग जर आपल्याला कुणी कशा प्रकारे मदत केली असेल आणि करत असेल तर आपण त्याचे सतत उपकार मानले पाहिजे. हो की नाही? की आज ही व्यक्ती माझ्या आयुष्यात होती म्हणून मी आज पुढं गेले. आज ही व्यक्ती नसते तर माझं कसं झालं असतं. एक दिवस जर ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेली तर तुमचं कसं होणार? आता काय म्हणतील, काय ज्याचं कुणी नसतं त्याचं नाही का होतं ना. मग इतक्या दिवस काय झकमारी नाही केली तुम्ही? इतक्या दिवस तुम्ही झकमारी करायची होती. हो की नाही? बरोबर आहे का नाही माझं बोलणं? धन्यवाद.